मुफीज याला प्राइज दिले जाते। ते प्राइज सुनीलजी शिंदे सरांकडून मात्र इथे दिले जाते। मुफीज प्राइज घेऊन जायचंय तुझं आणि सोहेल आपल्याला देखील इथे यायचंय, आपलं प्राइज घेऊन जायचंय प्लीज। जाऊया मॅचच्या दिशेने। गोलंदाज तयार आहे विजय। एक धावेने मात्र इथं श्री गणेश संघाचा झालाय। पहिला चेंडू एक वेगवान चेंडू मात्र टाकला गेलाय। अप्रतिम पहिल्या चेंडूवरतीच एक धाव मात्र आणि श्री गणेश देखील केला गेलाय। यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला हर्षने, परंतु एक सोरटी धाव पॉइंटच्या दिशेने खेळायला फटका होता। एक सोरटी धाव मात्र इथे घेतल्या गेली। एक चांगला क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटते। अर्जुनच्या माध्यमातून पॉइंटच्या दिशेने त्यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटले। धावसंख्या पोहोचते ती 2 वरती। गोलंदाज विजय मात्र गोलंदाजच्या मार्गावरती। यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू निर्धाव चेंडू मात्र इथे पडतोय। निर्धाव चेंडू मात्र इथे पडतोय। एक चांगला वेगाने मात्र टाकलेला चेंडू विजयच्या माध्यमातून। सामना चालतोय केसीएस विरुद्ध अजय 11। यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतो विजय। एक मोठा ऑलराऊंडर आहे मात्र मधला सुप्रसिद्ध खेळाडू विजय, त्याच्या नावामध्येच विजय आहे आणि आपल्या संघाला त्याने अनेक वेळा विजयाच्या दिशेने नेलेला गोलंदाज विजय मात्र गोलंदाजच्या मार्गावरती। यावेळेस मात्र मिस टायमिंग फटका, बॅटची एज घेतले इथे मात्र 5 चेंडू झाले तरी फक्त धावा खर्च केल्याचं विजयने आपल्या गोलंदाजीवरती फक्त आणि फक्त 2। एक चांगली गोलंदाजी। यावेळेस एक वेगवान चेंडू मात्र इथे टाकला गेला होता। एलबीडब्ल्यू ची मात्र इथे अपील केली गेली होती। एक धाव मात्र घेतले जाते। एक धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली जाते 3 या आकड्यापर्यंत। यस, फर्स्ट षटक संपतंय, धावसंख्या मात्र पोहोचल्या गेली 3 वरती। अप्रतिम षटक मात्र इथे पडले गेले। मनीष सुंदर षटक टाकले। एका हाती मात्र कुठेतरी संघाला 100% योगदान देण्याचं काम मात्र विजयने केलंय, पूर्ण जखडून ठेवलंय। तो केसीएस संघाला कुठेही धावांचा डोंगर मात्र उभा करून दिला नाहीये पहिल्या षटकामध्ये। स्ट्राईकला असेल केतन रामाने। गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज मानस विरामने मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल। यावेळेस फुल टॉस चेंडू होता। इथे स्क्वेअर लेग पंचांनी मात्र नो घोषित केलाय। नो +4 म्हणजे इथे येत आहेत या धावा 5। जिथे पहिलं षटक अप्रतिम पडलं होतं, परंतु पहिल्या चेंडूवरती जिथे आक्रमण करतोय हेतन, एक धुवाधार फटकेबाजी होणार का, धावांचा डोंगर उभा होणार का? तर हा सामना देखील केसीएस संघासाठी करो की मरो असेल। यावेळेस एकदम वेगवान चेंडू टाकलेला निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय। एक वेगाने चेंडू फेकलाय। रफ्तार का बादशाह, रफ्तार का शहनशाह म्हणून ज्याला ओळखला जाणारा मानस मात्र एक वेगवान चेंडू फेकतोय। अप्रतिम धावसंख्या तिथेच थांबले गेले 8 वरती। यावेळेस रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला। इथे धावबाद होण्याची संधी होती। एक धाव मात्र येते। एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 9 या आकड्यापर्यंत। 22 ची मात्र एक धाव। हॅलो
यावेळेस एक चांगला फटका पुन्हा एकदा बघायला भेटतोय. एक धाव घेतले जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ते मनीष सर सांगतायत 10. दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकातले 3 चेंडू मात्र इथे झालेत. एक चांगली गोलंदाजी मानसच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटेल, कारण आता 3 चेंडू मध्ये 6 धावा मात्र खर्च केलेत. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू मात्र इथे पडतोय. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. मानसचा एक चांगला कमबॅक मात्र बघायला भेटतो. पहिल्या चेंडू नो पडला आणि त्याच्यावरती 4 धावा मात्र बघायला भेटल्या होत्या. त्याच्यानंतरच्या 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा मात्र बघायला भेटल्या. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू मात्र इथे टाकला जातोय. निर्धाव चेंडू सलग दुसरा चेंडू मात्र निर्धाव पडतोय. धावसंख्या तिथेच थांबल्या गेले 10 वरती. एक चांगली गोलंदाजी अजय 11 क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्याला मैदानामध्ये मात्र बघायला भेटते. यावेळेस मात्र एक वेगळ्या पद्धतीने शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू मात्र इथे टाकला जातोय. धावसंख्या 10 वरतीच आहे. करायच्यात 11. नेक्स्ट मॅच असेल गोलंदाज ओम मात्र गोलंदाजच्या मार्गावरती. यावेळेस पहिल्या चेंडूवरती कार्पेट लेवलचा फटका मात्र बघायला भेटतो. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटतंय. बघता बघता 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. शेवटचा सामना मात्र या मैदानामध्ये तुम्ही बघताय. आजचा शेवटचा सामना, या शेवटचा सामना आजच्या दिवसातला. यावेळेस मात्र थोडासा खराब चेंडू मात्र बघायला भेटतोय. पंच आमच्याकडे फिरतायत. वाईट घोषित. एक अवांतर धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. आमचे स्कोरर मित्र मनीष सकाळपासून एक चांगली कामगिरी. खास त्यांना ISPL मध्ये निवड झाली होती, परंतु त्यांनी सांगितलं नाही, मी स्थानिकचं पहिलं प्राधान्य देईल, त्याच्यानंतर मी स्कोररची भूमिका करायला तिकडे जाईल. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. एक चांगला चेंडू
गोलंदाज ओम याचा यावेळेस मात्र सलग दुसरा चेंडू निर्धाव मात्र बघायला भेटतोय. यावेळेस मात्र एक चांगला फटका हळे कॅप्टन मात्र फिरला गेलाय विजय याचं सरळ लँड झाला इंदिरा गांधी नगर मध्ये. एवढा मोठा लांबचा फटका मात्र बघायला भेटतोय विजयच्या बॅट मधून. ज्याचं नाव आहे विजय तो आपल्या संघाला नेतो विजयाच्या दिशेने. धावसंख्या मात्र पोहोचल्या गेले 9 वरती. करायच्यात फक्त आणि फक्त 2 धावा. यावेळेस मिस टायमिंग फटका आहे की काय परंतु नाही. इथे येतो वन बाउंड चौकार आणि इथे विजय झालाय तो अजय 11 संघ. आजचा दिवस संपलाय. तुम्ही सामान घेऊन जाऊ शकता. मला माहिती आहे तिकडे तुम्हाला उरसाचं डीजे वाजणार आहे. आज कव्वाली होणार आहे. विक्रांत संघाचे जेवढे व्हॉलंटियर आहेत त्यांनी प्लीज थोडा संपर्क साधा. कमिटीशी आमच्या संपर्क साधा. भावेश तुषार